शेतकरी मित्रांनो, आज आपण अशा एका महिलेची यशोगाथा पाहणार आहोत जिच्या पतीच्या निधनानंतर तिने एकटीनं संसाराचा गाडा हाकला आणि आज आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत आपल्या शेतीमधून जबरदस्त उत्पन्न मिळवत आहेत. त्या आहेत पंढरपूर तालुक्यातील सुपली गावच्या तेजस्विनी माळी. तेजस्विनी माळी यांनी रिस्क घेत थंडीमध्ये काकडीची लागवड केली आणि यशस्वी करून दाखवली. त्यांनी आर्डो सीडच्या अक्षय काकडीची झिगझॅग पद्धतीने लागवड केली. पूर्वी या शेतीमध्ये द्राक्षाची बाग होती, परंतु वातावरणातील बदल आणि मार्केटमधील चढ उतार लक्षात घेऊन माळी यांनी द्राक्षे काढून आपली मोहीम तरकारी पिकांकडे वळवली. या बागेचं संपूर्ण नियोजन हे मनशा मार्केटिंगचे प्रतिनिधी राहुल वाडेकर यांनी केलं आहे. वाडेकर यांच्या नियोजनानुसार 30% रासायनिक आणि 70% जैविक खतांचा वापर केला आहे. जमिनीच्या मशागतीच्या वेळेस शेणखताचा भरपूर वापर केला असून त्यासोबतच मनशा मार्केटिंगचे महत्त्वाचे प्रोडक्ट वापरले आहेत. थंडीमध्ये वेलवर्गीय पिकांमध्ये सेटिंगची आणि फळांची गुणवत्ता वाढवणं हे शेतकऱ्यांपुढे सर्वात मोठं चॅलेंज असतं. परंतु माळी यांना वेलवर्गीय मधला असलेला अनुभव आणि अक्षय काकडीमध्ये असणारी गुणवैशिष्ट्य यामुळे हे शक्य झालं, असं तेजस्विनी माळी यांनी बोलून दाखवलं. या काकडीचा पहिला तोडा 1.5 महिन्यात सुरू झाला असून अजून 10 तोडे अपेक्षित आहेत. प्रत्येक तोडा हा सरासरी 500 किलोपर्यंत निघत असून सध्याला 18 ते 19 रुपयांचा दर मिळत आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर योग्य नियोजनाला अक्षय काकडीची साथ मिळाली तर हे पीक कमी दिवसात कमी खर्चात जास्तीचं उत्पन्न देणारं पीक ठरत आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला ही यशोगाथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच कृषी मंत्राला फॉलो करा.